केस विद्यानंद पाटील यांनी देखील कालवार संघाला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद विद्यानंद पाटील. श्री कालिका माता कालवार संघाचा एक अष्टपैलू खेळाडू चाचणी स्पर्धा आणि अध्यक्ष चषकाला शुभेच्छा आल्या. धन्यवाद विद्यानंद पाटील. आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चालू सामना 3 ओव्हरचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. दुपारच्या सत्रामधून पुन्हा एकदा सर्वांचं सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या सामन्यातून सलामीला अविन मालीच्या जोडीला राहुल आलाय. गोरसई आणि टेंबरपाडा तयार राहा. चला जितेंद्रजी पाटील आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत आणि विजय स्पोर्ट खानपे या संघाचे अष्टपैलू खेळाडू ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला भरपूर सहकार्य केले. सामना किती ओव्हरचा साहेब? 4 ओव्हरचा. चला नाणेफेकी उडवली जाईल. चापाशी कॉलिंग जयदुर्गा टेंबरपाडा संघाकडून आणि अगेन्स्ट काटा आलेला गोरसई संघ. आपण नाणेफेकी जिंकले, फक्त निर्णय सांगा. 1 मिनिट चालेल, हरकत नाहीये. तर नाणेफेकी जिंकली आहे गोरसई संघाने आणि डिसिजन पेंडिंग ठेवलाय. हरकत नाही, आपण लवकर निर्णय कळवा. चालू सामना 3चा आहे. गोरसई आणि टेंबरपाडा हा 4 ओव्हरचा असेल. नक्कीच अनिल पाटील, जोगेन पाटील, जय बजरंग कारिवली, नवीन 40+ ची ही जोडी यांच्याकडून आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा आल्या. धन्यवाद. इथे पहिला चेंडू शॉट फाईन लेगला येतोय. मनोहर तिथे उपस्थित. एक सिंगल धाव. अनिल पाटील नवीन 40+ जय बजरंग कारिवली संघाचे उत्कृष्ट यष्टीरक्षक आहेत. सध्या प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून आम्हाला जोडलेले आहेत. त्यांनी या अध्यक्ष चषकाला आणि आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. राहुल पहिला चेंडू राहुलने उडवलाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. चेंडू सीमापार येतो षटकार. नक्कीच राहुल मालीने तडाखा दाखवलाय. किशोर मालीला का मागे ठेवलाय याचं उत्तर राहुलने मैदानातून दिलंय. 6 धावीने आपला अकाउंट ओपन करतोय. संघाची टोटल 2 चेंडू मध्ये 7. चांगला फटका राहुलच्या बॅट मधून. हा चेंडू फुलटस होता आणि पंचांनी बिमारचा इशारा केलाय. 1+1. नक्कीच इथे हा चेंडू बिमार घोषित केलाय. फलंदाजी स्वीकारली गोरसई संघाने. लक्ष असू द्या टेंबरपाडा. आपल्याला लगेच सामना संपल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानामध्ये उतरायचं आहे. जयदुर्गा टेंबरपाडा संघ आपल्याला नक्कीच हा चेंडू फ्रीड असेल. फ्री चेंडू ऑन साइडला चेंडू खेळलाय. मिड विकेट रिजन मधून फक्त आणि फक्त एक सिंगल. धावसंख्या 10 झालेली आहे. 3 चेंडू मध्ये 10 आलेत. संजय पाटीलला एक षटकार राहुल मालीने ठोकलाय. सुरुवात चांगली आहे या सामन्यातून मानकुली संघासाठी. पहिला सामना जरी गमावला तरी मात्र 3 ओव्हरचा सामना आहे. इथे हा फुलटस होता. चेंडू लास्ट केअर ऑफ द विकेट. लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू सरसावतोय. दुसरीसाठी राहुल माली आपल्या घरामध्ये सुखरूप. चंदन नक्कीच BPL भिवंडी प्रीमियर लीग मध्ये चंदन नावाचं वादळ आपण पाहिलं होतं. तब्बल फलंदाजीतून 114 धावा काढून त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याला सन्मानित करण्यात आले होतं. इथे अराउंड द लेग त्रिपोलाची बाद. राहुलची पहिली विकेट अखेरकार संजय पाटीलने मिळवलेली आहे.
नवीन फलंदाज किशोर येतोय. ते अगदी सरळ बॅटने चेंडूला विसेप मध्ये उडवलाय. लॉंग ऑन रिझनला किशोर 2 पूर्ण केल्या. तिसरी साठी इथे फलंदाज धावचित बाद. सर कुठला फलंदाज बाद आहे? अविन. यस अविन धावचित बाद झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 बाद 14 धावा. सुनील माली यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी जय बजरंग गोरसे संघाच्या संघनायकाने जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. पहिल्या फेरीचा सामना आणि हा सामना 4 ओव्हरचा असेल. टेमगरपाडा आणि गोरसे. सुनील आलाय. नक्कीच आज भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषकाचा दुसरा दिवस आहे. बघूया गोलंदाज आलाय संदीप पाटील आणि फलंदाज आलाय सुनील माली. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. बघूया कुठला संघ कुठल्या बाजूने सरस ठरतोय. इथे चेंडूला मिड ऑफ रिझन मधून काय कमालीचा प्रयत्न. अगदी डीप मधून क्षेत्ररक्षक आले होते. मला वाटतं तिथे भारत पाटील. 2 धावा सुनीलच्या बॅटमधून. संघाची टोटल 16. धावसंख्या 17. एक सिंगल धाव. बघूया किशोर स्ट्राइक वर आलाय संदीपच्या समोर. इथे पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय अगदी लॉंग ऑफ रिझनला आणि इथे किशोर धावचित बाद होतोय. एक सिंगल येईल. धावसंख्या 18. नवीन फलंदाज संदीप ज्युनियर. सुनील मालीच्या बॅट मधून हा षटकार येतोय. धावसंख्या 24. चांगल्या टोटल कडे 10 चेंडूंचा खेळ संपलाय. 24 धावा झालेत. गडी बाद झाले 3. अजून या इनिंगचे 8 चेंडू शेष आहेत. 3 ओव्हरचा सामना आहे. चांगली सुरुवात करून दिली राहुल आणि अविननं. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या. संदीपला देखील या दुसऱ्या ओव्हरच्या 4 चेंडूमध्ये 10 धावा पूर्ण केलेत. संदीप पाटील वर आक्रमणाला सुरुवात केलेली आहे.
मानकुली संघाला देखील हा सामना खूप महत्वाचा आहे. पहिला सामना जरूर गमावलाय, मात्र या सामन्यातून सुरुवात चांगली केलेली आहे, हे खूप महत्वाचं आहे. त्या चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चंदन नाईक चेंडूच्या समोर, एकच सिंगल वर समाधान. धावसंख्या 25. 11 चेंडू मध्ये 25 आलेत. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संदीप, आता संदीप टू संदीप. मानकुली संघाचा संदीप ज्युनियर तर कारोली संघाचा संदीप पाटील. त्या चेंडू अगदी ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एका टप्प्याने चेंडूला उचललाय. दुसरीसाठी डेंजर एंडला नक्कीच सुनील होता, मात्र इथून संदीप ला परतावं लागेल धावबाच्या स्वरूपात. फलंदाज बाद. तेराच्या सरासरीनं गुरुदत्त मानकुली संघ 4 बाद 26. नॉन स्ट्राईकला संदीप आणि 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज कुंदन पाटील आलाय. केस तकदीर मालीकडून गुरुदत्त मानकुली संघाला आणि या अध्यक्ष चषकाला शुभेच्छा आल्यात. सध्या प्रिन्स मुव्हीज लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. धन्यवाद तकदीर माली. एकविरा मानकुली रेग्युलर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, आपलं स्वागत आहे. ते हा चेंडू भरपूर शफल क्रॉस झाले होते. चेंडू शॉर्ट मिड विकेटला. स्वतः कुंदन पाटील उचलतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या. सुनीलला स्ट्राईकवर आणण्याचं काम संदीपनं केलेलं आहे. धावसंख्या 28. 13 चेंडू मध्ये 28 आलेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ या पहिल्या इनिंगचा शिल्लक आहे. बॅटला चाटून चेंडू आलाय. शॉट थर्डमॅनला आणि ते अगदी संदीप धावबाच्या स्वरूपात बाद. निशाणा साधलाय बरोबर अगदी स्टंपवर आणि ती मोठी विकेट. केस डीजे गणराजच्या माध्यमातून चांगली धून. 28 धावा 4 चेंडू शेष आणि फलंदाजीसाठी मैदानामध्ये रणजित जातोय. बघूया कुंदननं आतापर्यंत तिसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू फेकलेत आणि 2 धावा खर्च केलेत. रणजितसाठी हा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला गॅदर करता आला नव्हता. कुंदनला मिळेल 1 धाव. एका धावेने संघाची टोटल 29 धावा 15 चेंडू. शेवटचे 3 चेंडू आहेत. सुनील माली स्ट्राईकवर. कुंदन आणि सुनील
चांगला बॅटर मैदानातून पाहायला मिळतोय. हा फुलटॉस आणि अगदी चेंडूला उडवलाय. लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून 6 धावांसाठी षटकार. गुड शॉट. 35 जाऊन पोहोचलेली आहे. 16 चेंडू मध्ये 35 बनवलेत. 5 गड्यांच्या मोबदल्यात गुरुदत्त मानकुली संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चांगली टोटल आहे. चांगली टोटल. 3 ओव्हरचा सामना. अजूनही 2 चेंडू मध्ये बघूया किती धावा येतील की मात्र कुंदन पाटील चांगली गोलंदाजी करतील. 35 झाल्या. तिथे चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजनला. क्षेत्ररक्षक होते संजय पाटील. झेल ड्रॉप होतोय. दुसरीसाठी प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. 37 धावा लागलेत. चांगला चेंडू होता इथे. अगदी चेंडू चाललाय डीप मिड विकेट. इथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रणजित धावचीत बाद. 38 धावा झालेत पहिल्या इनिंग मध्ये गुरुदत्त मानकुली संघाच्या आणि 39 धावांचं लक्ष असेल तर जय बजरंग कारिवली संघासमोर. यानंतर नक्कीच घोरसेवी विपक्ष टेमगरपाडा असा सामना होईल. सामना विश्रांतीसाठी थांबला. आपण जाऊया डीजे कडे. ऐकूया सामना सुरू होईपर्यंत एक सुमधुर संगीत. डीजे गणराज. थँक्यू व्हेरी मच कालीराम केनी, रोहन पाटील. वळूया आपण थेट मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी पहिली इनिंग कंप्लीट झाली आहे. धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 38 धावा झाल्या आहेत. 39 धावांचे लक्ष
गुरुदत्त मानकोली टीमने या ठिकाणी उभा केलाय जय बजरंग कारिवली टीम समोर. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मॅचला आपण सुरुवात करतोय. यस कारिवली विपक्ष मानकोली हे बॅटल देखील भरपूर चांगलं रंगेल आणि या 39 धावांचं लक्ष समोर. फलंदाजी जरूर चांगली आहे परंतु टीम मानकोलीची गोलंदाजी देखील चांगली आहे. तर पाहूया या सामन्याच्या माध्यमातून कोणता संघ या ठिकाणी विजय प्रस्थापित करेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संजय पाटील विथ संदीप. तर फ्रंट लाईन षटक टीम मानकोलीच्या बाजूने सुधीर उतेकर बॉलिंग ट्रॅकवर. यस पंच चला आपण मॅचला सुरुवात करूया. भरपूर उशीर होतोय. वेळेसंदर्भात सहकार्य करा दोन्ही टीम्स. एकोणचाळीस धावांचं लक्ष आणि त्या लक्षाचा पाठलाग मॅचला या ठिकाणावरनं सुरुवात होते. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला चेंडू सुधीर बॉलिंग ट्रॅकवर हायवे एंडकडनं सज्ज झालाय. पहिला बॉल. पहिलाच बॉल टॉप एज लागलाय. चेंडू हवेत. यष्टीरक्षक जेल खाली. चुकी होत नाहीये. एक चांगला जज त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला जज केला शेवटच्या क्षणापर्यंत. चांगली नजर चेंडूवर आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी संपन्न केलाय. मोठी विकेट. पहिला गडी बाद. संजय बॅक टू द डगआउट. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवर पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून दिलाय सुधीर उत्तेकर या गोलंदाजाने. चांगला बॉल. नवीन फलंदाज झिनॅट 3 नंबर. तिसऱ्या क्रमांकावरती कुंदन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहूया कुंदन कशा प्रकारे फलंदाजी करेल. संदीप आणि कुंदन यांच्यावर भरपूर मोठी जबाबदारी असेल. त्यानंतर येणाऱ्या फलंदाजांमध्ये नीलम नाईक आहे. चंदन देखील चांगली फलंदाजी करू शकतो. भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप नक्कीच कारिवली टीमकडे देखील आहे. षटकातील पुढचा बॉल. सुधीर पुन्हा एकदा. नवीन फलंदाज कुंदनला आपण पाहतोय. वैयक्तिक पहिला बॉल फेस करतोय. फुल टॉस आहे. ऑन साइडला भिडकावलाय. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. यस मी आधीच म्हटलं होतं या दोन टीममध्ये एक चांगलं बॅटल रंगेल. पहिल्या बॉलवर विकेट तर दुसऱ्या बॉलवर आलाय षटकार. हा तर कुंदनचा क्लास आहे आणि कुंदन समोर असताना तुम्ही जर या प्रकारचा चेंडू हाताळाल तर परिणाम मात्र समोरच आहेत. आलाय त्याच्या बॅटमधून हा पहिला षटकार. 6 कुंदननं स्वतःचं त्याचबरोबर संघाचं देखील अकाउंट ओपन केलंय. सुधीर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर हायवे एंडकडनं वळतोय. षटकातील पुढचा बॉल.
यावेळेस आडव्या बॅटने प्रहार झाला डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलला जातोय त्या दरम्यान एकच धाव, एकापेक्षा आधी एक काही एक नाही. चाचणी स्पर्धा 2024-25 हे आयोजन आपण पाहतोय. सलग या स्पर्धेच्या माध्यमातून आज दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बिगिट मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. सुधीर पुन्हा एकदा. या वेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. अतिशय दमदार फटका संदीपच्या बॅट मधून आलाय. षटकातील पुढचा बॉल. सुधीर पुन्हा एकदा. या वेळेस हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा. नक्कीच संदीप म्हटला की मागच्या हंगामाचा विचार केला तर अतिशय भन्नाट फॉर्म आपल्याला त्याचा पाहायला मिळाला होता. प्लेअर ऑफ द इयर देखील ठरला होता. मॅन ऑफ द सिरीज किंग म्हणून ज्याची ख्याती आहे आणि त्या दरम्यान बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा षटकार. षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल. या वेळेस बॉलला पुढे ठेवला होता. बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. चेंडू कार्पेटच्या साने गेला होता. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. एका धावेसोबत धावफलक 21 वर पोहोचलंय. मनोजचं हे षटक खूप महत्त्वाचं आहे कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. यावेळेस आपल्या स्टेप मध्ये चुकतोय. डेड बॉल. प्रत्येक चेंडू मात्र खूप महत्त्वाचा आहे टीम मानखोलीसाठी. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस देखील बॉलला पुढे ठेवला होता. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे. आज क्रिकेट भरपूर फॉरवर्ड झालंय. नक्कीच तुमच्याकडे वेग असून फायदा नाहीये तर वेग परिवर्तन, विविधता असणं खूप गरजेचं आहे आणि ती विविधता मनोजच्या मार्फत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र या वेळेस बॉल मागवावा लागेल सीमारेषे बाहेरून. 6 धावा षटकार.
अतिशय सुरेख फटका आपण पाहिला. मिडल ऑफ द बॅट झालं होतं, मोहर उमटली होती 6 धावांची. संदीपच्या बॅटमधून निघणारा तिसरा षटकार आपण पाहिला. या बॉलर्स देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. राहुल जोपर्यंत चेंडूची फेकी करतोय त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील आडव्या बॅटने प्रहार झालाय डीप मिडविकेटला. क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडूपर्यंत पोहोचल्यात. सिंगल कंप्लीट. षटकातील शेवटचा महत्वाचा चेंडू. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे टीम जय बजरंग कारिवलीसाठी. मनोज पुन्हा एकदा. या वेळेस मिस टाइम झालाय, टॉप एज लागलाय, चेंडू अवैध आहे, स्वतः गोलंदाज जेल खाली येतोय. कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. अर्थातच आता मात्र शेवटचं अंतिम षटक. 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र नक्कीच या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 11 धावा आल्या आहेत आणि त्याच्या जोरावर मजबूत स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे जय बजरंग कारिवली टीमची. कारण आता मात्र उर्वरित 6 बॉल अर्थातच शेवटचं अंतिम षटक. 8 धावांची आवश्यकता आहे. याच गोरसेगावचे माजी सरपंच सन्माननीय अनंतजी केने सोबतच दयाजी केने यांचे देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम. अतिशय दमदार फटका. पुन्हा एकदा मिळतील 6 धावा. षटकार. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील पुन्हा एकदा प्रहार झालाय, चेंडू अवैध आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. कुंदन बाद झालाय. नवीन फलंदाज चंदन मैदानाच्या आतमध्ये येतोय. फलंदाजी भरपूर खोलवर आहे टीम कारिवलीमध्ये. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे. जागृत मराठा राणाल टीमचे कॅप्टन आपण या. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील चेंडूला पुढे ठेवलं होतं. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. सुनील पुन्हा एकदा. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू मात्र सोडून दिला होता. टेस्ट क्रिकेटचा अंदाज या चेंडू मागे पाहायला मिळाला. रन बॉल इक्वेशन. 2 चेंडू आणि 2 धावा. या बॉलेस विजयाचा फटका. बॉल निघून जाईल सीमारेषा पार.
सामना जिंकलाय जय बजरंग कारिवली टीमने.